सगळ्यांना गुड इव्हनिंग, नमस्कार. काल जास्तच खोकला येऊ लागल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याबद्दल सर्वांची मनापासून माफी मागतो. यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी हे करेन, मी ते करेन, करेन किंवा करेल या प्रकारच्या वाक्यांचा आपण अभ्यास केला होता. पण आज आपण अशी वाक्य बघणार आहोत, म्हणजे मी अभ्यास करणार नाही, मी गावाला जाणार नाही, मी पाणी पिणार नाही, मी माझा गृहपाठ करणार नाही. तर नार नाही म्हणजे करणार नाही, लक्षात घ्या. तर या आजच्या व्हिडिओच्या दृष्टीने आपल्याला हिंट्स काय लक्षात ठेवायची आहे की मी एखादी गोष्ट करणार नाही, केलेली नाही, करणार नाही, भविष्यात करणार नाही. तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, खरं तर ही वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. नाही, ज्या वाक्यांमध्ये नाही हा शब्द येतो त्या सर्व वाक्यांना निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे नकारार्थी वाक्य किंवा नकारात्मक वाक्य, की ज्या वाक्यांमधून नकारात्मक अर्थ आपल्याला प्राप्त होतो. तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला चव्हाण टीचिंग पॅटर्न वापरायचा आहे. तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचा आहे, आय नंतर विल नॉट घ्यायचं आहे. आता विल नॉट म्हणजे करणार नाही. सुरुवातीला आय म्हणजे मी घ्यायचं आहे, तुम्हाला आय घ्यायचा आहे, आयचा अर्थ मी होतो. विल नॉट म्हणजे करणार नाही. विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे, याला हेल्पिंग वर्ब म्हणतात आणि त्याच्या जोडीला नॉट आहे. त्याच्यानंतर व्हर्ब घ्यायचा आहे म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचे आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. सॉरी, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचं आहे. मग पॅटर्न काय तयार झाला? आय प्लस विल नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता वाक्य कशी आहेत बघा. आय विल नॉट ईट राईस, मी भात खाणार नाही. बघा, खाणार नार नाही, मी भात खाणार नाही. आय विल नॉट ईट राईस, मी भात खाणार नाही. तुम्ही असं म्हणू शकता, आय विल नॉट ईट भाकरी, राईट. आय विल नॉट ईट स्वीट्स, आय विल नॉट ईट क्युकंबर. आता काकडी खायची असते, पण एक आपण वाक्य बनवण्याच्या दृष्टीने आय विल नॉट ईट क्युकंबर, आय विल नॉट ईट टोमॅटो, आय विल नॉट ईट पोटॅटो. अशा प्रकारची वाक्य तुम्ही बनवू शकता. मग बघा, या पहिल्या वाक्यामध्ये आय आलेला आहे, त्याच्यानंतर विल नॉट आहे, ईट ईट हे वर्ब आहे आणि राईस हे ऑब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य बघा, आय विल नॉट ड्रिंक टी, मी चहा पिणार नाही. आय विल नॉट गो देअर, मी तेथे जाणार नाही. आय विल नॉट प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळणार नाही. प्रत्येक वाक्याच्या शेवटी नार नाही, तेव्हा अशा प्रकारची वाक्य वापरतात. आय विल नॉट रीड न्यूज, मी बातम्या वाचणार नाही. तुम्ही असं म्हणू शकता, आय विल नॉट रीड न्यूजपेपर, आय विल नॉट रीड अ बुक, आय विल नॉट रीड अ टेक्स्ट बुक, आय विल नॉट राईट नोट्स, मी नोट्स लिहिणार नाही. आय विल नॉट टेल लाईज, मी खोटे बोलणार नाही. आय विल नॉट वॉच मूवी, मी चित्रपट पाहणार नाही. आय विल नॉट सिंग राईम्स, मी कविता गाणार नाही. आय विल नॉट कुक एग्ज, मी अंडी शिजवणार नाही. आय विल नॉट बाय टॉईज, मी खेळणे विकत घेणार नाही. आय विल नॉट क्लीन फ्लोअर्स, मी फरशी साफ करणार नाही म्हणजे स्वच्छ करणार नाही. तर जवळजवळ आपण 12 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारची वाक्य आपण भविष्यात काय करणार नाहीत, आपण येणाऱ्या दिवसांमध्ये काय करणार नाहीत असा संकेत द्यायचा असेल, असं सुचवायचं असेल, कळवायचं असेल, तर वी कॅन यूज सच सेंटेन्सेस.
अशा प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर बघा, अजून आपल्याकडे जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी वाक्य आहे. बघा, आय विल नॉट कॉल हिम, मी त्याला फोन करणार नाही. आय विल नॉट वेस्ट टाइम, मी वेळ वाया घालवणार नाही. आय विल नॉट ड्राईव्ह बाईक्स, मी बाईक चालवणार नाही. आय विल नॉट कट ट्रीज, मी झाडे कापणार नाही. आणि खरंच झाडे कापू नये, बिकॉज ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड, झाडे ही आपली चांगले मित्र असतात. आय विल नॉट ब्रिंग बॅग्स, मी पिशव्या आणणार नाही. आय विल नॉट वेअर हॅट्स, मी टोपी घालणार नाही. आय विल नॉट ओपन गेट्स, मी गेट उघडणार नाही. आय विल नॉट क्लोज बुक्स, मी पुस्तके बंद करणार नाही. आय विल नॉट ड्रॉ मॅप्स, मी नकाशे काढणार नाही. आय विल नॉट आस्क मनी, मी पैसे विचारणार नाही किंवा पैसे मागणार नाही. आय विल नॉट टेल सिक्रेट्स, मी गुपिते सांगणार नाही. आय विल नॉट फिनिश टी, मी चहा संपवणार नाही. तर जवळजवळ अराउंड 25 सेंटेन्सेस वी हॅव स्टडीड नाव. आता आपण 25 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. अँड विथ द एड ऑफ दिस 25 सेंटेन्सेस वी आर एबल टू थाउजंड ऑफ सेंटेन्सेस. वी आर एबल टू मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस. हजारो वाक्य आपण बनवू शकतो. तर आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि या व्हिडिओ समजल्यानंतर ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला अजून किती वाक्य बनवता येतील याची एक नोट्स काढा. आणि जर तुम्ही नोट्स काढली ना विद्यार्थी मित्र हो, तुमची खूप सुंदर अशी नोट्स तयार होणार आहे आणि तुम्ही त्या नोट्समधून शिकणार आणि यदा कदाचित तुम्ही त्या नोट्समधून भविष्यात शिकवणार. म्हणजे तुम्हाला नो वेअर यू नीड नॉट टू जॉईन स्पोकन क्लास, स्पोकन अकॅडमी. तुम्हाला क्लास वगैरे लावण्याची गरज राहणार नाही. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आज पण आहे, बट आय नो यू मस्ट कोऑपरेट मी, मला माहिती आहे तुम्ही मला कोऑपरेट करणार. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच.